आज 22वा दिवस आहे. प्रश्न सुटायचे तर प्रश्न वाढत चाललेत. 2 कोटीचे 20-25 लाख देतात, तिथं 25 लाखाचे 10-5 देतात. कशाच्या आधारावर मूल्यांकन केलं हेच कळालेलं नाही. सोमवारी याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहेत सगळे शेतकरी मिळून. लेकरा बाळासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. समितीत जे काय अधिकारी आहे त्यांनी मला वाटतं झोपेतून उठल्यासारखं मूल्यांकन काढले. 3 आठवडे उलटून गेले आंदोलन सुरू व्हायला. आज 22वा दिवस आहे. दिवसेंदिवस प्रश्न सुटायचे तर प्रश्न वाढत चाललेत. काल परवा 2-4 दिवस सगळ्यांच्या सुनावण्या झाल्या. त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं, पण आता काय निर्णय होईल ते अजून कळालेलं नाही. त्यातले निर्णय लवकरात लवकर व्हावेत. सध्या पेरणीचे दिवस असल्याने आता पेरण्या करायच्या का नाही हा प्रश्न मनात असतानाच काल आम्ही असं ठरवलं की आता पेरणीला लागायचं. म्हणजे आता किती दिवस लागतील समृद्धी महामार्गाचं भिजत घोंगडं वाळायला, आम्ही पेरणी करणार. पेरणी केल्यानंतर कालच सांगितलं होतं की आम्ही जमिनीत येऊ देणार. आता राहिला महत्वाचा विषय जमीन मूल्यांकनाचा. जिथं 2 कोटीचे 20-25 लाख देतात, तिथं 25 लाखाचे 10-5 देतात. त्यांनी कशाच्या आधारावर मूल्यांकन केलं हेच कळालेलं नाही. आम्ही सगळ्या आता मी 4-5 गाव जे आहे ज्या गावांमध्ये कमी मूल्यांकन काढलं त्याच्या खरेदी खत काढलेत गेल्या 20-21, 18-19 आणि त्या तत्पूर्वी त्या एका वर्षाचे. तर ते बरोबर म्हणजे कितीतरी पटीनं जास्त आहेत. ते ग्राह्य धरून मोबदला द्यावा अशी आमची मागणी आहे. या उपरही प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय नाही घेतला. मागं जसं ठरवलं होतं आम्ही त्याप्रमाणे येत्या सोमवार नंतर आम्ही आता सोमवारी याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहेत सगळे शेतकरी मिळून. आणि सोमवार नंतर आम्ही लेकरा बाळासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर एक आत्मदानाची मुदत देणार आहे. कारण आता आम्ही थांबणार आणि शासनालाही मला वाटतं करायचं दिसत नाही. करायचं असलं तर आतापर्यंत चर्चा झाली असती, सोडवणुकीच्या दृष्टीनं प्रयत्न झाले असते. ज्या काही चुका केल्यात त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या चुका दुरुस्त झाल्या असत्या. मुद्दामून चुका करणाऱ्यांना काही गंभीर कारवाई करता आली असती, कायदेशीर नोटिसा देता आल्या असत्या. परंतु तसं काही झालेलं नाही. तर ह्या 2-4 दिवसात मला वाटतं जे काही चुका झाल्यात त्यांच्याकडून अनावधानानं असतील, मुद्दामून असतील, त्या चुका दुरुस्त करायच्या. ते जिथला तिथं करून मूल्यांकनाच्या बाबतीतही समितीत जे काय अधिकारी आहे त्यांनी मला वाटतं झोपेतून उठल्यासारखं मूल्यांकन काढले. त्यांनी परत एकदा फेरमूल्यांकन करण्याच्या बाबतीत विचार करावा. आम्ही ते सगळे कागदपत्र द्यायला तयार आहेत. त्याचा हे करून सविस्तर पाहणी करून योग्य मूल्यांकन करावं अशी आमची मागणी.